आणि हे बघा, हे आपले छोले पुरी तयार आहे. कांदा लिंबू सगळं सर्व केलंय मी. नमस्कार, माझं नाव आहे सुप्रिया पडोळ. आजची माझी रेसिपी आहे छोले पुरी. छोले पुरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. हे छोले तुम्हाला थोडे शिजून घ्यायचे, 3-4 शिट्या लागतात ह्याला. ते आधी शिजून घेऊया. मग त्याचं लागणारं साहित्य: कांदा, तेजपत्ता, 2 वेलची मोठ्या, 2 तस, टोमॅटोची प्युरी, कोथिंबीर, कढीपत्ता. लागणारा मसाला: राई जिरं, लाल तिखट, छोले मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि गॅस. हे बघा, छोले आपले शिजून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तेल. कढईत घ्या तेल. किती चमचे ते पण सांग. 2 चमचे, मोठे 2 चमचे तेल. त्याच्यात लागणारं साहित्य: तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं पाहिजे. तेल गरम झाल्यावर आपल्याला थोडं जिरं, राई टाकायची आहे. ते गरम झाल्यावर ते गरम व्हायला द्या पहिलं तुम्ही. मग टाका कढीपत्ता, तर मोठ्या 2 वेलच्या आणि तेजपत्ता. ते जरा चांगलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा. ते 3 चिरलेले छोटे कांदे आहेत. ते कांदे लाल होत तर त्याला थोडं शिजू द्या. छोले शिजायला ठेवलेत आणि आपण इथे कांदा पण शिजायला ठेवलाय. आता आपण बघूया की पुरीचं पीठ कसं मळायचं. पुरीसाठी आपल्याला घ्यायचंय थोडासा ओवा, त्या हाताने मळून घ्यायचं. त्याच्यात टाकायचंय मीठ थोडंसं आणि तेल टाकायचंय. आणि हे गव्हाचं पीठ आहे. हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. हे काय बनवते तू? पुरी. ओके. हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे, ज्याच्याने पीठ आपल्याला थोडं घट्ट मळलं गेलं पाहिजे, ज्याच्याने पुऱ्या आपल्या कुरकुरीत आणि सॉफ्ट बनतात. बघा, कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यात टाकायचे आहे थोडी हळद. हा आहे छोले मसाला, 1 चमचा छोले मसाला आहे. हे आहे लाल तिखट. स्वादानुसार लाल तिखट टाका, तुम्हाला कमी जास्त केवढं हवंय त्यानुसार. आणि हे आहे मीठ. हे आहे आलं लसणाची पेस्ट. हे जरा असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 2 सेकंद फक्त तुम्हाला असं हे परतायचं, ज्याच्याने तेलामध्ये चांगला लाल कलर दिसायला लागला की ही आहे टोमॅटोची प्युरी. ती आपण त्याच्यात टाकून देऊया. आता प्युरीला जरा शिजू देऊया आपण. दोन मिनिटं तुम्ही ह्याला झाकून ठेवा, तो पण त्याला चांगला व्यवस्थित कड येईल. ते आपल्या पुरीचं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, असं घट्ट मळायचं आहे. नंतर त्याचे छोटे छोटे आपण असे गोळे करून घेऊया. बस एवढे. पुरी तुम्हाला छोटी हवी आहे, मोठी हवी आहे, त्याप्रमाणे एवढे गोळे करून घ्या. हे जे आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत ना, ते पुऱ्या आपल्याला अशा लाटायच्या. हे बघा, त्याप्रमाणे. बस. एकदम पातळ पण करायचं नाही आपल्याला, एकदम जाड पण करायचं नाहीये. याचप्रमाणे आपल्याला त्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. त्या पुऱ्या अशाच कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात. या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आपण थोड्याने आपण कसे फ्राय करायचे ते तुम्हाला मी सांगते. आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला. आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे. आता आपण जे उकळलेले छोले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता ह्याला आपल्याला 10 मिनिटं शिजवायला ठेवायचं आहे, ज्याच्याने छोले आणि मसाले एकजीव होऊन जातील. मग त्याचे स्वाद आपल्याला व्यवस्थित कळेल. हे व्यवस्थित शिजतो. याच्यामध्ये मी टाकते कोथिंबीर. याला शिजायला 10 मिनिटं लागणार आहे. त्याला आपण 10 मिनिटं शिजायला देऊया. आता बघा, इथे छोलेला चांगला कड आलेला आहे. त्याच्या स्वादासाठी आपल्याला थोडीशी याच्यामध्ये दुधाची मलाई पण ऍड करायची आहे. जेव्हा चांगला कड आल्यानंतर याच्याने भाजीला चांगली चव येते. त्याला असं ढवळून घ्या आणि 2 मिनिटं शिजू द्या. आणि इथे बघा, आपलं तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं आहे. ह्याच्यात आपल्याला करायचे आता पुऱ्या तळायच्या आहेत.
छोलेला पण चांगला कड येतोय. तरी बघा तयार व्हायला लागले थोडीशी. ह्याला व्यवस्थित आता कड आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपण बघूया पुऱ्या कशा होतात. हा पुऱ्याचं तेल गरम झालं आहे का. ठीक आहे, मग तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपल्याला असे पुऱ्या ह्याच्यात सोडायच्या ज्या आपण लाटून घेतल्या मगाशी. हे बघा आपल्या पुऱ्या सुद्धा व्यवस्थित फुललेल्या आहेत. मस्त बघा कशा. इथे आपले छोले तयार झाले आहेत म्हणून मी गॅस बंद करते आणि इथे पुऱ्याची तयारी करते. हे बघा पुऱ्या पण आपल्या झाल्यात व्यवस्थित. हे बघा ह्या पुऱ्या आपल्या खुशखुशीत व्यवस्थित तयार झाल्या आहेत. हे बघा हे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. मस्त खुशखुशीत सॉफ्ट. जरा सुद्धा ऑइल ह्याच्यामध्ये राहत नाही. खुशखुशीत आणि कुरकुरीत सॉफ्ट पुऱ्या. आणि हे बघा हे आपले छोले पुरी तयार आहे. कांदा लिंबू सगळं सर्व केले मी. यम्मी. तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा.